हाय हॅलो नमस्कार. मी सुवर्णा होम किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूवर्सचे मनापासून आभार. 2-3 दिवस जरा गौरीचे खूपच गर्दीत गेले, त्यामुळे आपलं यूट्यूब फॅमिलीचं बोलणंच नाही झालं. पण छान माझ्याकडे गौराईंचं आगमन झालेलं होतं, त्यासाठी खूप छान गौरीचा शृंगार केला. माझी मैत्रिणी समोर गौरी म्हणून ती खूप मदतीला येते, माझ्या दरवर्षी छान मदत करते. या दोघीजणी माझ्या मैत्रिणीच्या मुली आहेत, खूप छान त्या पण येतात दरवर्षी. छान गौराई मला रंगवून देतात. त्यांना एक खूप आवड आहे की गौराईंचं आपण काहीतरी करू शकतो याची. खूप छान अशा सगळ्या माझ्या मैत्रिणी, माझ्या जावा, आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन गौरीचं खूप छान असं शृंगार करतो. छान 3 दिवस आम्ही उत्साहात छान असं त्यांचं स्वागत करतो. तर यावेळेस मला खूप आनंद होतो आहे की मी हे सगळं तुम्हाला दाखवते आहे. थोडं 2 दिवस लेट झालं, त्याबद्दल क्षमस्व. गौराईंच्या स्वागतासाठी छान असे हळदी कुंकाचे पावलं तयार केले होते. आमच्याकडे असे हळदी कुंकाचे, रांगोळीचे खूप छान असे गौराईंचे पावलं पण आम्ही काढतो. आणि मला हे सगळं करायला खूप मनापासून आवडतं. मी खूप छान अशी लवकर उठून सगळी खूप छान अशी तयारी करते. अगदी स्वतःही सजून धजून मस्त अशी तयार राहते. नंतर सगळे आम्ही जावांनी छान गौराईला औक्षण केलं. आमच्याकडे असे ताटात गौरीचे मुखवटे ठेवतात आणि सगळ्या घरभर जिन्यांनी चढत असे आम्ही छान वरती गौराईंना बाहेरनं आतमध्ये असं छान प्रवेश करतो गौराईंचं. सगळ्या पावलांवर असं छान हळदी कुंकू अक्षत ठेवून, जशी नवी नवरी आपल्याकडे येते ना, तशी ह्या गौराई माहेरवासी माप ओलांडून असे छान मध्ये येतात. मध्ये आल्या म्हणजे आम्ही त्यांना छान तांदळाचं असं पितळी माप भरून ठेवतो. त्या छान नवी नवरीसारखं ओलांडून माप गृहप्रवेश करतो. मग सगळ्या जावां मिळून सगळीकडनं छान आम्ही त्या अशा मिरवतो. मिरवताना कोण आलं, लक्ष्मी आली, कशी आली, सोन्याच्या पावलांनी आली असं म्हणत छान सगळ्याजणी गौराईंना सगळीकडनं छान आम्ही असं मिरवतो. मिरवताना जे पावलं काढलेले असतात ना, त्याच्यावर थोड्याशा अक्षदांमध्ये छान हळदी कुंकू टाकून ते छान रंगीत करून घेतलेले असतात. प्रत्येक पावलावरती आम्ही अशा त्या अक्षत टाकतो आणि छान असं प्रत्येक पावलावरती त्यांना मुखवटे ते टेकत असे, म्हणजे त्या पावलांना स्पर्श करून ते आम्ही घरात त्यांचा गृहप्रवेश करतो. आणि नंतर आदल्या दिवशी छान असं सजवून ठेवलेले असतात सगळे साचे वगैरे, त्याच्यावरती आम्ही त्यांचं छान असे मुखवटे बसवतो. सासूबाई छान बारकाईने बघतात कसं केलं आहे, काय केलं आहे. जर काही चुकत असेल तर सांगतात. नंतर मी आणि मिस्टरांनी बघितलं, नंतर कसे बसलेत, व्यवस्थित बसले आहेत की नाही असं. त्यानंतर आम्ही सगळ्या 5 जावां मिळून त्यांची प्रतिष्ठा करतो. म्हणजे त्यांच्यात जसं आपण हे करतो, प्राणप्रतिष्ठा करतो, तशी त्यांची पण प्रतिष्ठा करतो. परत एकदा छान आम्ही त्यांचं औक्षण करतो. छान सगळ्यांनी मिळून आरती झाल्यानंतर थोड्या वेळात लगेच आम्ही पॅकिंगची सुरुवात केली. पॅकिंग करताना मुलाची माझ्या मैत्रीण वर्षा म्हणून ती आलेली होती. तिला पण खूप हौस आहे. आंटी मैं ज़रूर आऊँगी, मुझे बताना जो मुझे कर सकती हूँ मदद, मैं आपके लिए ज़रूर आऊँगी. तर मी तिला छान असं पॅकिंग करायला सांगितलं. तिने पॅकिंग केलं. आजीनी छान आमच्या लक्ष दिलं, मुलं कसं पॅकिंग करताय त्यांच्याकडनं छान त्यांनी पॅकिंग पण करून घेतलं. मुलांनी पण उत्साहाने छान पॅकिंग केलं आणि माझ्या आतमध्ये छान तयारी चालू होती. नंतर दुसऱ्या दिवशी नैवेद्य असतो, महाआरती परत असते, सगळी फॅमिली एकत्र येते. गौराईंसाठी पुरणाची आरती केली जाते. गणपतीसाठी 21 पुरणाच्या आरती अशी करतो आणि गौराईंसाठी आम्ही 16 अशी आरती. त्याच्यात माझ्या नातवाची पण लगबग चालू होती. सगळे मोठे छान फोटो काढतात, त्यालाही फोटो काढायला खूप आवडतात.
छान तो सगळ्यांचे गौराईंचे वगैरे छान फोटो काढत होतात. नंतर छान मी महापूजेची जी तयारी असते, हार, त्यानंतर पूजेला लागणारे डांगराचे फुलं असतात आमच्याकडे महालक्ष्मींसाठी वाहायला, ती सगळी तयारी, कापसाचे वस्त्र, अशी छान अशी तयारी केली. आणि संध्याकाळी आम्ही छान डेकोरेशन करून गौराईंचं असं छान परत एकदा मस्त असं गौराईंसाठी खूप सुंदर असं डेकोरेशन केलं. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे फराळाचं ठेवलं. त्यानंतर लगेच तिसरा दिवस कधी उगवला कळलंच नाही. तिसऱ्या दिवशी गौराईंचं आणि बाप्पाचंही आमच्याकडे विसर्जन असतं. मुलांनी गौराईंवरती हळदी कुंकू वाहून, त्यानंतर अक्षदा वाहून मस्त असे त्यांचे थोडंसं हलवून ठेवायचे असतात. नंतर बाप्पाची अनंताची पूजा केली मुलांनी. मिस्टरांनी छान पूजा त्याला सांगितली. मिस्टर पौरोहित्यच करतात, त्यामुळे घरात आमच्याकडे छान असं सगळ्या प्रकारे छान कार्य होत असतात. त्यानंतर बाप्पाचं विसर्जनाची वेळ आली होती. सगळ्यांच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलेलं होतं बाप्पाला निरोप देताना, कारण 7 दिवस कसे गेले कळलंच नाही. नंतर अहो आणि मुलगा बाप्पाच्या विसर्जनासाठी गंगेवर निघालेले होते. थोडंसं भरून आलेलं होतं, पण काय करणार, जे आहे रीतिरिवाज ते तर पाळावेच लागतात. त्यामुळे पद्धतीनुसार आम्ही छान रीतिरिवाजानुसार केलं होतं. मुलाला थोडंसं भरून आलेलं होतं बाप्पाला निरोप देताना, गहीवरून आलेलं होतं सगळ्यांनाच. पण मग जे आहे ते करतोच, त्याला ऑप्शन नसतो आपल्याकडे. नंतर सगळं झाल्यानंतर छान आमच्या आजीनी नजर जे आपण म्हणतो दृष्ट लागली, ती गौराईंची खूप छान अशी दृष्ट काढली. अजूनही माझ्या सासूबाई खूप छान असं सगळीकडे लक्ष देतात, छान आमच्याकडनं सगळं करून पण